आज आपल्याला करायची आहे काळ्या वालाची भाजी. तर अशा प्रकारे हे काळे वाल असतात आणि याची भाजी खूप छान होते चवीला. आणि चुलीवरती आता आपण हे स्वच्छ 2 पाण्याने हे वाल धुवून घेऊया आणि चुलीवरती शिजायला टाकूया. इथे आपण 2 कांदे घेतलेत आणि खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे. आता चुलीमध्ये आपण भाजून घेऊया. भाजीसाठी आपण इथे कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण पाकळ्या आणि खोबरं आपण भाजून घेतलेले आहेत आणि 2 कांदे भाजलेले आहेत. आता यामध्ये आपण भाजलेले शेंगदाणे आधीच मी भाजलेले होते थोडेसे, तर ते देखील यामध्ये टाकलेले आहेत. आता चांगलं असं बारीक करून वाटून घेऊया आपण. आणि या वालाच्या भाजीमध्ये जास्त पण शेंगदाण्याचा वापर करायचा नाही, अगदी थोडेसे शेंगदाणे वापरायचे आहेत. तयार झालेलं आहे, मस्तपैकी काळसर वाटण केले की भाजी खूप छान होते बरं का. तर चला आता चुलीवरती फोडणी टाकूया आपण. वाल इथे चांगले शिजले आहेत. आता मी खाली उतरून घेणार आहे. तर अशी मऊसूत झालेली आहे, टाकून घेतले. आणि इथं आपण घरगुती लाल तिखट आणि काळा मसाला घेतलेला आहे भाजीसाठी. झाले आता मसाला टाकून देते बघा. आणि ही भाजी काळ्या वालाची थोडीशी झणझणीत असते की छान वाटते. मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. आणि या भाजीमध्ये हळद नाही वापरायची आपल्याला. आता आपण वाटण टाकूया आणि वाटण टाकून पण चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घेतला की मग भाजी चांगली होते नाही का. आणि वातावरण बघा किती छान आहे, मस्तपैकी अशी थंडगार हवा सुटलेली आहे आणि त्याच्यामुळे चांगली अशी थंड हवा लागते. मस्तपैकी अशा झणझणीत करायची आणि बरोबर कांदा भाकरी असले ना, आता भाकरी पण लगेच टाकणार आहे मी चुलीवरतीच. भाजीमध्ये पाणी टाकून घेतले आणि आता चवीनुसार मीठ टाकून घेते, म्हणजे भाजी चांगली उकळली जाईल. आणि अशी खतखतून चांगली उकळी आली ना की मग मंद आचेवरती 5-10 मिनटं झाली की मग आपली भाजी तयार होईल. मग पलीकडे लगेच मी भाजी ठेवणार आहे आणि भाकरी टाकायला घेणार. तर भाजी चांगली उकळली, आता साईडला ठेवते मी इथे. भाजी उकळतच राहील चांगली आणि लगेच भाकरी टाकून घेणार. आता आपल्या खरपूस अशा भाकरी इथे झालेल्या आहेत आणि चुलीवरच्या भाकरी एक नंबर लागतात बरं का. आणि रस्सा भाजी तर आपली काळ्या वाटणाची भाजी येते छानपैकी अशी तयार झालेली आहे. मस्तपैकी रस्सा भाजी भाकरीबरोबर कुस्करून खायची. तर चला, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.